स्वतः दूध काढायच्या वेळेस गाई पाना होता, ज्यावेळेस गाई व्यवस्थित कास धुताना घ्यायची त्यावेळेस तुम्हाला मास्टडीज कळतो गाईचा कास कुठं कठीण लागते, या कास गरम झालेली असते, टेम्परेचर वाढलेलं असते त्या पाक्याचं. आणि त्याच्यानंतर मेन गोष्ट कास धुवून झाल्यानंतर 4 साडातलं दूध हातावर घेऊन बघायचं असतं. खाली पितात माणसं, खाली नाही प्यायचं, हातावर घ्या. ज्या साडाला मास्टडीज झालं ना त्यातलं दूध तुम्हाला जास्तच गरम लागणार. दुसरी गोष्ट मास्टडीज मध्ये बरेच प्रकार असते, ते असं नाही की त्यातनं फक्त स्पॉट आलं म्हणजे मास्टडीज आहे. तुम्ही 4 साडातल्या दुधाचा कलर एकसारखा आहे का ती सुद्धा बघा. की व्यापाऱ्यांना बाद गाई विकणे, व्यापारी काय ते कापवतात. आता बरेच जण सहज बोलता सांगायचं म्हणलं ना तर मग तुमच्याकडे काही खपतं. आता मला सांगा काही आहे का यात, असं तसं काय आहे का यात, आबाग काय आहे का? लोकांची मानसिकता व्यापाऱ्यांबद्दल काय आहे की व्यापाऱ्यांकडे काही विकतं, काही नाही विकत. ज्यावेळेस कुणी सुद्धा शाना असू द्या, कसला बी असू द्या, किती बी पारखे असला ना, ज्यावेळेस खरेदी करायला येतो, ज्यावेळेस त्याच्या नजरेत बसतं, त्याला आवडतं, त्यावेळेस तो खरेदी करतो. मग तो काय असं 2 नंबर 4 नंबर घ्यायला तर येत नाही त्याला. आज आपल्या काही 10 किलोमीटर पासून ते 700-800 किलोमीटर पर्यंत मी गाय विकल्या, 1000 किलोमीटरवर मी गाय विकली मी. तरी 7-8 वासरू ह्याला 1 महिना बाकी आहे. तुम्ही साईज बघू शकता. कमीत कमी कशी जरी माणसाने पिळलं ना तर 40 लिटर दूध दिली. जर 40 लिटर दूध नाही दिलं तर मी धंदा बंद करून टाकेन, बाद झालं म्हणून रिटायरमेंट घेईन. जर ह्या वासरांनी 40 लिटर दूध नाही दिलं देणार 100% 40 लिटर दूध देणार. आता ह्या साईजची वस्तू आपल्या इथं कुठल्या गोठवाल्याकडे असली देतच नाही. कालच एक जणाच्या गोठ्यावर गेलेल मी, त्यांच्या गाय बघा 3ऱ्या वेताची गाय, इम्पोर्टेडची रेकॉर्डची गाय. त्या गायचं एक सरासरी 48-50 लिटरचं ऍव्हरेज आहे. त्यांनी मला त्यांची अपेक्षा सांगितली 5 लाख रुपये आले तर गाय द्यायची आहे. मंडळी, जय जवान जय किसान. पुन्हा एकदा आपण नवीन लॉट उतरला आहे. पैलवान डेअरी फार्म सातारा रोड, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सातारा रोड या गावामध्ये आपण नेहमी व्हिडिओ बनवत असतो. पैलवान डेअरी फार्म या ठिकाणी आज जबरदस्त असं आजच्या गायी जरा म्हणजे दुधासाठी आलेल्या नाही, थोडस ब्रीडवर काम करण्यासाठी आजच्या गायी या ठिकाणी आहेत. आणि एक जबरदस्त पंजाबची गाय आहे, ती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज सगळ्या पैलवानांच्याकडून जाणून घेणार आहोत. बाकी बेंगलोरच्या गायी आहेत त्या पण गायी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण बघितल्यात, परंतु जबरदस्त अशा गायी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पैलवान नमस्ते. नमस्कार सर्वांना. सर्वात प्रथम आता आपण तर आलो होतो तुमच्या बरोबर बेंगलोरला व्हिडिओ बनवण्यासाठी, परंतु तुम्ही सांगितलं होतं की ही गाय म्हणजे चांगल्या ब्रीडची किंवा पंजाबची, इथून सुरुवात करू आपण. काय आता ह्या गायचं सांगायला म्हणलं ना तर 1 वर्षापूर्वी गाय पंजाबमध्ये खरेदी केली गुरप्रीत सिंग ग्रेवाल यांच्या गोट्यावर. गुरप्रीत सिंग ग्रेवाल टॉपचे ब्रीडर आहेत. त्यांचा गोटा पंजाबच्या जळगाव जिल्ह्यात आहे, जिथे पीडीएफ कॉम्पिटिशन भरतं त्या लोकेशन पासून 7-8 किलोमीटरवर त्यांचा गोटा आहे. आणि एकदम टॉपचे ब्रीडर आहेत. त्यांच्याकडे सगळ्यात कमीत कमी म्हणलं तर 45 लिटर आणि टॉपचे म्हणलं तर 75-80 लिटर पर्यंतच्या गाय होत्या. आता 80 लिटर म्हणल्यानंतर बरेच जण म्हणतात की मग ते कॉम्पिटिशनला त्यांची 80 लिटरची गाय काय नाही. ते कॉम्पिटिशन असतं सरासरी फेब्रुवारी महिन्यात, त्यावेळेस काही पिकवर असेल तरच काही कॉम्पिटिशनला येते. पण ज्यांना जे ब्रीडिंग मधले आहेत आणि जे पंजाबला गेल्यात किंवा त्यांचे व्हिडिओ वगैरे बघत असतील तर गुरप्रीत सिंग ग्रेवाल टॉपचे जे व्यक्ती म्हणताय किंवा काय वेगळं या गायीमध्ये. ह्या गायचं बघायला गेलं ना तर ब्रीडिंग म्हणजे म्हणलं ना तर हा ज्या फार्मवरनं गाय आली ना तिथं 22 वर्षापूर्वीची रेकॉर्ड आहेत गायींची. म्हणजे त्यांनी स्टार्टअप कसा केला, गायींपासून ब्रीड कसं घेतलं, जनरेशन कशा मेंटेन केल्या आणि जनरेशन मध्ये कसं ब्लड लाईन कशी मेंटेन केली. आता बरीच लोक ब्रीडवर काम करतात. आता हा लय मोठा टॉपिक आहे ब्रीडचा, की आता काय होतं सिमेंट भरताना सुद्धा की गायचं ओरिजिन काय, की गाय कोणत्या सिमेंटची आहे आणि तिला भरायची कुठलं, मग ती झाल्यानंतर त्याच्यानंतर ब्लड लाईन कुठली मेंटेन करायची ही लोकांना बऱ्यापैकी माहित नाही. लोक काय करतात बऱ्यापैकी त्यांच्या जवळच्या स्टॉकमध्ये जी सिमेंट अवेलेबल असतील तर तीच सिमेंट ती भरतात. त्यांना ती ही ब्लड लाईन मेंटेन करायला येत नाही. की समजा आता ह्या गायचं म्हणा गेलं तर ही एबीएस आरमाडाची कालवड आहे 5व्या जनरेशनची. त्याचं मागच्या 5 जनरेशनचं पीडीएफ रेकॉर्ड आहे माझ्यापाशी. ह्या गोट्यावर स्वतः मी 3 दिवस मुक्कामी राहिलेलो. आपण 3 गाय खरेदी केली, त्यातली एक गाय आपण 8.5 लाख रुपयाला विकली दिवाळीला आणि 2 गाय घेतल्या, 2 गाय ह्या दुधावर घेतलेल्या. ह्या गायच्या जोडला अजून एक गाय घेतली. एवढ्या किमतीला तुम्ही म्हणताय 8.5 लाख रुपयाला विकली, ती गाय कशासाठी म्हणजे प्रदर्शनासाठी कॉम्पिटिशनसाठीच विषय होता. आता ती आपण आपल्या चॅनलला व्हिडिओ होती की त्यावेळेस दिवाळीत गाय सेल केलेली आणि ही गाय दुधावर घेतलेली मी तिथं. ह्या गायच्या जोडला अजून एक कालवड होती 2ऱ्या वेताची डेम्सीच्या सिमेंटची वर्ल्ड वाईडची आणि ही एबीएस आरमाडाची. तर ह्या गायला ज्यावेळेस मी खरेदी केली त्यावेळेस वेळेला 9 महिने पूर्ण झालं. गाय ही ऑक्टोबर महिन्यात विलती आणि आम्ही गाय घेतली ही जुलै महिन्यात. तर 9 महिने झालं गायला पूर्ण येऊन. तर 9 महिन्यानंतर सुद्धा ह्या गायला 44-45 लिटर दूध चालू होतं त्यावेळेस. कारण तिथे 3 टाइम मिल्किंग करतात. ह्याचं मिल्किंग करून बघितलेलं आम्ही तिथं 2 दिवस थांबून स्वतः हातानं. तर त्यावेळेस तिथं 43-44 लिटर या गायला मिल्क होतं वेळेला 9 महिन्यानंतर. आणि दुसरा विषय काय होता की मेन फॅक्टर आता ज्यावेळेस आपण तिथं मिल्किंग करून ही गाय इथे घेऊन आलो ब्रीडसाठी, तर ही गाय मी शेतकऱ्याला विकलेली ब्रीडरला.
त्यांना मी सांगितलं की आपल्या शेतकऱ्यांना विकली काय? त्यांचं नाव आहे विलास शेळके सर, वारणानगर वारणा कोडोलीचे शेतकरी आहेत. म्हणजे ते स्वतः प्राध्यापक आहेत. त्यांना एक नाद आहे, छंद आहे चांगली गाय तयार करण्याचा. तर ही गाय ज्यावेळेस आलती तर ह्या गायचे सर्व फोटो मी तुम्हाला देतो, त्याचा डाटा सर्व टाका तुम्ही, लोकांच्या लक्षात येईल की गाय घेताना कशी होती, हिता आल्यानंतर त्याची कंडिशन काय झाली आणि त्या माणसाने गाय कशी बनवली. आज खास त्या माणसाचं कौतुक करेन मी की त्या शेतकऱ्यांनी ही गाय अशी मेंटेन केली की मला पण वाटलं नव्हतं गाय त्यांच्याकडे बनल म्हणून. कारण गाय आणल्या तिची कंडिशन खराब झाली. जनरली आता जेवढ्या लोकांनी पंजाबवरून महाराष्ट्रातल्या गाय आणल्यात तिथं काय होतं, हिता आल्यानंतर गाय आजारी पडतात, सेट व्हायला वेळ घेतात. तर ह्या गायला सेट व्हायला 3 महिने लागलं. तोपर्यंत ह्या गायला जवळजवळ 35-40 हजार रुपये मेडिसिनचा खर्च केला त्या माणसानं. आणि मग ती खर्च केल्यानंतर मग गाय बनवल्यानंतर तिला चांगल्या सिमेंटने प्रेग्नेंट करून फक्त त्यांना मी सांगितलं की ह्या गायला ज्यावेळेस 2 महिने बाकी असतील त्यावेळेस सर तुमच्याकडे मी गाय रिटर्न घेईन. आणि मग मी बोलल्याप्रमाणे त्यांनी मला विचारलं, मी गाय घेतली. त्यांच्या गावात सुद्धा ही गाय मागत होती, मला ठरल्यापेक्षा जास्त किमतीने मागत होती. त्यांनी मला गाय एवढ्यासाठी दिली की त्यांना नंतर सुद्धा काय हव्यात. आता काय होतं, एखादा माणूस काय होतं, व्यवहार माहीत झाल्यानंतर कोण पण 10-15 हजार रुपये वाढवून देऊ शकतं, पण पुन्हा काय करणार तो विषय आहे. आणि विषय किमतीचा नाही तर इथं क्वालिटीचा आहे. तर क्वालिटी जपली कशी, ब्रीड कसं तयार केलं, आणि गाय आज तुमच्या समोर आहे. आज 2 महिन्यानंतर आपण या गायची व्हिडिओ बनवू. ज्यावेळेस गाय आता ही गाय तुम्ही घरी ठेवणार आहे? ही गाय 2 महिने ठेवणार मी त्यावेळेस माझा जर रेट आला त्या लेवलचा, ह्या गायच्या क्वालिटीचा जर रेट आला तर गाय सेल करणार, नाही तर गाय आपण घरी ठेवणार आहे. त्या क्वालिटीची गाय आहे, दाताला 6 दात आहे. ज्यावेळेस घेतली तेव्हा 4 दात होती. किती दूध दिलं म्हटलं? ह्या गायचं तिथलं रेकॉर्ड 58 लिटरचं आहे. 57-58 लिटर पिकला दूध दिलंय. त्याच्यानंतर एक जी ऍव्हरेज लेवल होती ना ही जी ती 45-50 ची होती. तर आता शेवट काय होतं माहितीये का, ज्या माणसाच्या फार्म मधली गाय आहे त्या लेवलचं मेंटेन मी पण नाही ठेवू शकत. म्हणजे त्यांची सिस्टम लय जबरदस्त आहे, ड्राय मॅटरवर प्रॉपर काम केलेलं आहे आणि त्याची बराबरीच होऊ शकत नाही, आपल्यानंतर होऊ शकत नाही. आपल्या सांभाळणीवर एक 50 ते 55 लिटर निघल. त्यांच्या गोट्यात जर गाय आता परत सेकंड लॅक्टेशनला जरी खाली झाली असते ना तर 63-65 लिटरच्या रेंजमध्ये दूध दिलं असतं, पण आपल्या रेंजला 50-52 लिटर आरामात दूध दिलं. ती क्वालिटी आहे. नक्कीच. फक्त जनरेशन मेन विषय कसं आहे, जनरेशन. आता बरीच जण जनरेशनवर काम करतात. ती स्वतः 5व्या जनरेशनची गाय आहे. आता जी याला पुढचं जी पिल्लू होईल ते 6व्या जनरेशनला जाईल. त्याचबरोबर आता आपला बेंगलोर चालू, तुम्ही तर बरोबर होताच. आपण गेलेलो नक्कीच 14-15 गाय खरेदी करायसाठी. गाय मिळाल्या फक्त 4, आणि 4 गाय मिळाल्या तर किती फिरून गाय घेतल्यात त्याबद्दल तर तुम्हाला सांगायची गरज नाही. पण लोकांना एवढं सांगेन की ह्यातली एक गाय 200-150-200 किलोमीटर फिरून घेतली तिथं लोकलला. ही पहिल्यावर वासरू आहे बघा मित्रांनो, दाताला 6 दात आहे, पाड गेलेलं वासरू आहे, म्हणजे लेट लावलेलं वासरू आहे किंवा लेट गाभण झालं असेल तरी 6 दात वासरू आहे. ह्याला 1 महिना बाकी आहे. तुम्ही साईज बघू शकता. कमीत कमी कशी जरी माणसाने पिळलं ना तर 40 लिटर दूध दिली. जर 40 लिटर दूध नाही दिलं तर मी धंदा बंद करून टाकेन, बाद झालं म्हणून रिटायरमेंट घेईन. जर ह्या वासरांनी 40 लिटर दूध नाही दिलं देणार 100%. 100% 40 लिटर दूध देणार. आता ह्या साईजची वस्तू आपल्या इथं कुठल्या गोटवाल्याकडे असली देतच नाही. कालच एक जणाच्या गोट्यावर गेलेलो मी, त्यांच्याकडे आहे बघा 3ऱ्या वेताची गाय आहे, इम्पोर्टेडची रेकॉर्डची गाय. त्या गायचं एक सरासरी 48-50 लिटरचं ऍव्हरेज आहे. त्यांनी मला त्यांची अपेक्षा सांगितली 5 लाख रुपये आला तर गाय द्यायची आहे. तर मी त्यांना सांगितलं बाबा 50 लिटर पिळून द्या, मी 4 लाख रुपयाला गाय घेतो म्हणलं. 5 लाखाला तर म्हणलं सध्याच्या परिस्थितीला होऊ शकत नाही, पण 4 लाख रुपयाला 50 लिटर पिळून, कारण ती गाय दाताला शिल्लक आहे, 6 दात आहे, तर आपण आरामात घेऊ शकतो ती गाय 4 लाख रुपयाला पिळून 50 लिटर. आणि रेटचं कसं आहे माहितीये का, ह्या लॉटला तर रेट तर आपण बोलू शकत नाही. एवढं सांगेन की ज्याला ब्रीड बनवायचे, ज्याला टॉपचं ब्रीड पाहिजे त्याच्यासाठी जातात आपल्या सर्व गाय आहेत. ही पहिला वासरू आहे, ही 2ऱ्या वेताची आहे. आता ही रेकॉर्ड तिथल्या शेतकऱ्यांना आपल्याला 42 लिटर सांगितलं फर्स्ट टाइमरचं. गाय तर फुल साईज आहे, टॉप क्वालिटी गाय आहे, एकदम हेवी. जवळजवळ 28 ते 30 दिवस बाकी आहे. ती आता 0 ऑर्डरवर गाय आहे त्या. ज्यावेळेस गाय बनतेल ना या वेळच्या टायमाला 2 दिवस आधी गाय बघायच्या फक्त, त्यावेळेस गायची क्वालिटी घेतली. विकली गाय आहे अजून काय? गाय दिली मी आमच्या जवळच्या शेतकऱ्याला दिली, गॅरंटीत गाय दिली. या त्या शेतकऱ्याला मी एवढं पण सांगितलं की आता तिथल्यानं आपल्याला 42 सांगितलं, हे जर 46-47 लिटर दूध मिळायला पाहिजे त्यांच्या हिशोबानं. मला गॅरंटी आहे मी स्वतः 48-50 लिटर दूध त्यांनी द्यायचं, कारण सेम क्वालिटी गाय आपल्याकडे होती 1.5 वर्षापूर्वी. आपण 50 लिटरला मिल्किंग केलेली गाय, तिच्यापेक्षा एक स्टेप पुढची गाय आहे. आरामात दूध देऊ शकते तेवढं, त्याला टाइम पण आहे त्या लेवलला मेंटेन ठेवायला. म्हणजे आता तिच्यावर आपण ती सर्व खर्च म्हणजे तिला खर्च करू शकतो, त्या लेवलचं बनवू शकतो 50 लिटरच्या रेंजमध्ये. पण त्यांना मी सांगितलं की तुमच्या गोट्यात 40+ दूध नाही दिलं तर ही गाय हाय अशी बदली करून तुम्हाला मी 25,000 रुपये एक्स्ट्रा देईन त्या गायचं. आणि 1 लाख रुपये मागे ठेवलेत तेवढ्यासाठी की ज्यावेळेस हे व्यवहारात विकली सांगू शकताय का? आपल्याच भागात दिली, आपल्याच तालुक्यात गाय दिली.
ह्या गायचं मिल्किंग करायला आपण स्वतः जाऊया. पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून ठेवा. बऱ्याच जणांना आता बरेच जण कमेंट वगैरे करते ते काय म्हणते ते आम्ही नाही त्याचा विचार करत नाही, लक्ष देत नाही, ज्याचा पर्सनल विषय. पण ह्या गायीने जर त्या माणसाचे मोठे 40 किलो दूध नाही दिलं ना, तर ह्या गायीची दिलेली किंमत प्लस 25,000 रुपये मी त्याला मागत देईन. आणि 1 लाख रुपये मी मागे ठेवले ती. ज्या दिवशी तेवढं दूध निघालं त्याच दिवशी ते पैसे आणायला मिल्किंग करायला आपण जाऊया. ही सुद्धा पहिल्यावर वासरू आहे, 4 दात आहे, एबीएस आरमाडाच आहे, 4th जनरेशनचं आहे. त्या वासराच्या आईचं रेकॉर्ड 46 लिटरचं आहे बेंगलोर मधलं. एकदम टॉप क्वालिटीचं वासरू आहे. 35-40 दिवस गेली. हे सगळं ब्रीडर्स आहे, एकदम टॉप ब्रीडच्या गाय आहेत या. ब्रीड नक्की ब्रीड म्हणता तुम्ही, ब्रीड कसं ओळखायचं, काय सांगताल ब्रीड विषयी? तर जो रोज त्याला सांगायची गरज नाही. गायचं बॉडी स्ट्रक्चर, तिचं बीसीएस बघितला, गायच्या स्ट्रक्चरवर एका सेकंदात कळतं. प्लस दुसरी गोष्ट कशी होती माहिती आहे का, की आपण जेवढं करतोय ब्रीडच्या गायशिवाय एवढं दूध पण नाही निघत. गाय नुसती दिसाय असून नाही, तिचं मिल्किंग पण झालं पाहिजे. उगाच तुम्ही सांगणार 40 लिटर 50 लिटर. आज सगळ्या कवळ्या गाय आहेत ह्या, पहिल्या दुसऱ्या त्याच्या गाय आहेत ह्या, जेणेकरून ह्याचं कमीत कमी माणूस 5 लिटर गोट्यात तरी ठेवू शकतो. ह्याच्यापासून 1-2 वासरं झाली, मी म्हणतो 1-2 जरी कालवडी यांना घेता आल्या घेणाऱ्याला, तर तो चांगलं एकदम ब्रीड मेंटेन करू शकतो. आणि ब्रीड शिवाय 40 आणि 45 लिटर दूध नाही निघत. 35-40 लिटर दूध द्यायला ब्रीडच लागतं. ती कुठलीही गाय देऊ शकत नाही. दिलं तर लय 8 दिवस 10 दिवस देईल आणि परत बसेल खाली भुईसपाट होऊन, कॅल्शियम उतरून. आता बरेच म्हणजे आधी सुद्धा आपल्या भागात गायीने दूध दिलेले आहेत, पण किती दिवस दूध दिलेले आहेत. ब्रीडचा एक विषय खासियत काय असते, की ब्रीडची गाय टिकून दूध देते. कन्सिस्टन्सी. तुमचं दूध 40 लिटर निघलं का 35 लिटर निघलं, ह्याला महत्व नाही. ते किती दिवस एकसारखं निघलं तर ह्याला लय मोठं महत्व. त्याच्यासाठीच ब्रीडचे लोक गाय घेतात. आपल्याकडनं लोक गाय घेतात. आता कंटिन्यू आता आपल्या इथलं मार्केट एकदम सफळ झालं दुधाचं आणि गायचं पण. पण सांगतो तुम्हाला मी, गायचं मार्केट एकदम डाऊन झालं. आता माझ्या पसलीच्या एका शेतकऱ्याने गाय नेलेली होती 1.5 वर्षापूर्वी, 1.5 ते 2 वर्षापूर्वी गाय नेलेली होती. त्यावेळेसची त्यांची खरेदी आपल्या घरची 2,11,000 रुपये होती. ती गाय आता त्यांना विकायची होती. पण त्यांना त्यांच्या तिथल्या लोकल व्यापाऱ्यांनी ती गाय लाखाला 1,00,000 मागितली. मी त्यांना 1,70,000 रुपये गाय मागितली. पण नंतर त्यांना समजून सांगितलं की 32-33 लिटर पहिल्यावरला दूध दिले. गाय इतकी जबरदस्त बनवली त्यांनी आता. मग मी म्हटलं तुम्हाला जर काय अडचण असेल, जर आता त्यांच्या बाकीच्या गाय तर डाऊन क्वालिटीच्या होत्या, तर तुम्ही असल्या गाय विकल्यानंतर दूध काढणार कसं? मग त्यांचं गाय विकायचा विषय कॅन्सल झाला. ते म्हणलं दुसरं काय तर करतो, ती गाय ठेवतो. कारण जर तुम्ही चांगली गाय थोड्याशा अडचणी पाय जर विकली, आता घेताना तुम्ही टाईट घेतलेली 40-41च्या मार्केटमध्ये, आजच्या रेटला जर ती गाय विकून बसला, तुमचं नुकसानच होणार आहे. आणि ते नुकसान होऊन ते होऊन जर तुम्ही तुमच्या गोट्यात चांगली गाय जर स्टोर नाही ठेवली, तर मग हलक्या गाय ठेवून दूध काढणार काय, धंदा करून उपयोग काय? मग तुम्ही आपल्या म्हणजे घरातल्यांचं फक्त नुसतं हाल करायचे का? तेव्हा 8 गाय 10 गाय धावलेल्या त्यांच्या 40 लिटर मीटरला दूध घालते, त्याला काही उपयोग नाही त्या गोष्टीचा. बेंगलोरचे आपले ओरिजिनल बेसिक मॉडेल पहिल्या वेळेला 32 लिटर दूध दिलेलं आहे. दाताला 6 दात आहे. क्वालिटी काय आहे, एक 15 ते 20 दिवस घेईल. कमीत कमी 35-36 लिटर गाय दूध दिली. आता ही विकलेली नाही ना अजून? नाही, ही गाय अवेलेबल आहे. मी एकच गाय दिली आहे. ते बाकी ठेवणार आहे तुम्ही पलीकडच्या 2? कडची गाय मी ठेवणार आहे आणि ती कालवड त्याचा रेट आला तरच आपण देणार आहे. म्हणजे आता काय होतं माहिती का तुम्हाला सांगतो, हिथं कोणाच्या गोट्यावर तसलं वासरू घ्यायचं म्हणलं, जिले लोक ब्रीडचा टांका उठवतात, माझ्याकडे ब्रीड आहे, मी काम केलंय, तसली माणसं ती वासरू देतच नाही. ती मग ती सांगते ती मला ते 3.5 लाख 4 लाख आणि तरी पण देत नाहीत. आता बरेच लोकांना इथं गुजले की ब्रीडच्या नावावर बाद गाय विकणे, ब्रीडच्या नावावर बाद गाय विकणे. गोट्यावर गाय द्यायला असते, मग आपण जर त्यांना ती फोन करतात माझी गाय द्यायची आहे, मला पैशाची गरज आहे, मग त्यातनं गाय कुठली देते ती जी त्यांना नकोय, कमी दूध दिलेले आहे, सारखं मास्टडी झालेले आहे किंवा कंटिन्युटी दूध देत नाही, जी बाद गाय त्यातली ती विकली जाते. बँगलोरवरून कंटिन्युटी गाय आणायचं कारण ते इथं सुद्धा आपण भरपूर गाय घेतलेल्या, पण इथे घेतलेल्यातल्या 10 मधनं 6 गायांचा प्रॉब्लेम येतो आणि पुढच्या व्यक्तीला कसं होतं, हिथनं गॅरंटीत गाय जाते. आता तुम्ही लाईव्ह बघितलं, तुमच्या समोर सर्व गाय घेतल्या, मी घेतल्या, विकासने घेतल्या. आता किती किमतीच्या गाय घेतल्या तुम्हाला सुद्धा माहिती आहे. एकही गाय कमी किमतीची नव्हती. त्यात गॅरंटी कोणी घेतली का कशाची? विषय तरी आहे का तिथे काय तसला? गाय ती सगळं गाय म्हणते तुम्हाला घ्यायची असली घ्या, कुणी असू द्या, सागर जाऊन असू द्या, नाहीतर विकास सावंगी असू द्या. तिथं कोणाला गॅरंटी वॉरंटीला कुणीच बांधलेलं राहत नाही. पुढचा आपल्यातनं जेव्हा गाय पुढच्या शेतकऱ्याला जाते इथून, ज्यावेळेस आपण गाय सेल करतो त्यावेळेस कमीत कमी साडाची अंगाची गॅरंटी, त्या गायच्या बेसिक दुधाची गॅरंटी तुम्हाला क्लिअर सांगतो. ज्यावेळेस मी एखाद्या पार्टीला सांगतो ना की गाय 35-36 लिटर दूध देईल, त्यावेळेस त्याला ही पण सांगतो मी, ही 35-36 लिटर जर व्यवस्थित सांभाळलं, गाय व्यवस्थित विली, वार वगैरे नीट पडली, वेळाल्यानंतर तिचं जर व्यवस्थित तुम्ही रुटीन मार्गी लावलं, तेवढं दूध आरामात जाईल. जरी ती नाही झालं, काय प्रॉब्लेम झाला, तर कमीत कमी गाय 35 लिटर सांगितलेल्या गायनं 30 लिटर तर दूध द्यायला पाहिजे. म्हणजे जी
द्यायलाच पाहिजे. जर ती जर नाही दिली तर आपण 100% लोकांना काय बदलून दिलेली आहे ती. आणि मी माघारी सुद्धा घेतो काय तशी, कारण मला सुद्धा कळतंय की त्या माणसानं मला 35 लिटरची किंमत दिली आहे. 35 लिटरची व्हॅल्यू देऊन गाय नेलेली असते आणि तिने जर जाऊन ते 25 लिटर दूध दिल्यावर मग ते आपल्याला पण योग्य नाही, त्याला पण नाही, आणि ती व्यवहारात पण बसत नाही तो विषय. मग त्यावेळेस आपण जी बेसिक गॅरंटी असते, आता मागचा पूर्ण लॉट एका पार्टीने नेला, त्यावेळेस 10 गाय वन टाइम नेल्या. त्यावेळेस त्यांना सुद्धा मी ते सांगितलेलं की तुम्ही घेतलेल्या गायींमध्ये 28 लिटर पासून ते 42 लिटर पर्यंतची गाय आहे. जर तुम्हाला त्या लेवलचं मॅनेजमेंट मेंटेन झालं तर सरासरी 350 लिटर दूध निघलं पाहिजे. पण जरी त्यात जर तुम्ही फेल झाला तर कमीत कमी तुमच्यात गाय आपल्यातल्या सर्व गाय 30+ दूध देतात, आणि जी गाय तुम्हाला 30 लिटरला कमी दूध देईल ती गाय 100% आपण एक्सचेंज करू. बंगलोरला जायची माझी मानसिकता राहिलेली नाही, कारण इतक्या रेटने गाय आणायची, एकतर आपल्या इथे रेटचेस होत नाही. ओरिजिनल सांगतो, आपण ज्या पैशाला काय खरेदी करतो ना त्या पैशाला सुद्धा इथं लवकर कोण काय मागत नाही. आणि त्यात काय म्हणजे वाईट वाटून घ्यासारखी गोष्ट नाही, कारण आपल्या इथं परिस्थिती तशी आहे. आपण म्हणत नाही की लोकांनी कमी मागितली म्हणून आपल्याला असा विषय असा तसा विषय नाही, कारण इथं मार्केटच 29 रुपये ह्याला हातात राहणार काय. आज पेंडीचे रेट कमी नाही झाले, कशाचा रेट नाही कमी झाला. आता मुर्गा 6-7 रुपये किलोने विकणारी मुरघासवाली आता जरा पाऊस पडला की 9-9.5 रुपये द्या म्हणतात. जागेवर आम्हाला 8-8.5 रुपये द्या, ट्रान्सपोर्टचा 1 रुपया 1.5 रुपया गेला तर 9.5-10 रुपये. महाराष्ट्रात सुद्धा ब्रीड तयार होते, महाराष्ट्रातले खरेदी चालू करणार आहे तुम्ही कसं काय? 100% आता सुद्धा करतोय मी, असं नाही काय आपण बंद कधीच केलं नाही. फक्त आपण अशा अडचणीतली प्रॉब्लेमॅटिक गाय घेत नाही. जसं आपण आपल्या गोठ्यावर गॅरंटीत गाय देतो ना साडाच्या अंगाच्या, तसंही पुढच्याकडनं गॅरंटीत बोलून घेतो. कारण काय होतं माहितीये का, आपण पैसे द्यायचं आणि परत त्रास करून घ्यायचा कोणी सांगितलं. आता बऱ्याच लोकांना कसं आहे माहितीये का, त्यांना काय वाटतं की व्यापाऱ्यांना बाद गाय विकणे, व्यापारी काय बी कापवतात. आता बरेच जण सहज बोलता सांगायचं म्हणलं ना तर मग तुमच्याकडे काही खपतं. आता मला सांगा काही आहे का यात, असं तसं काय आहे का यात, आबाळ काय आहे का? लोकांची मानसिकता व्यापाऱ्यांबद्दल काय आहे की व्यापाऱ्यांकडे काही विकतं, काही नाही विकत. ज्यावेळेस कुणी सुद्धा शाना असू द्या, असो कसला बी असू द्या, किती बी पारखे असला ना, ज्यावेळेस खरेदी करायला येतो त्याच्या नजरेत बसलं गोष्ट वेगळी, घरनं विकायची. हा, ज्यावेळेस त्याच्या नजरेत बसतं, त्याला आवडतं, त्यावेळेस तो खरेदी करतो. मग तो काय असं 2 नंबर 4 नंबर घ्यायला तर येत नाही इतक्या लांब. आज आपल्या गाय 10 किलोमीटर पासून ते 700-800 किलोमीटर पर्यंत गाय विकल्या, 1000 किलोमीटरवर बी गाय विकली मी. पण ती इतक्या लांब लोक कशासाठी येते, ते त्यांच्या तिथे विकणारे नाही ती का, त्यांच्या तिथे काय नाही ती का, आपणच लय मोठं कोण आहे असं काही विषय नाही. क्वालिटी बघायसाठी लोक येते ते, आणि आपण क्वालिटी देतो म्हणूनच येते तिथं, नाहीतर काय बाकीचा काही विषय नाही ना. विकणारे 1000 येते, घेणारे 1000 येते, हा विषय असतो. विषय निव्वळ क्वालिटीचा आहे. चांगली क्वालिटी असेल तर तुमच्याकडे कोणी येईल, नसेल तर मग आपल्या महाराष्ट्रातील बी मला कसं वाटतंय की बाबा आज आपण बाहेरून आणतोय, आपल्याकडे ब्रीड चालू झालेलं आहे, आपल्याकडे पसरावं. दूध ब्रीड चांगला आहे, क्वालिटी आहे, फक्त आपल्यात चुका थोड्या होत्या ती गाय सांभाळण्याच्या बाबतीत. मेन चूक काय होती माहितीये का, गायला लावायची सिस्टीम चुकीची आहे. ज्यावेळेस आता एखादा ब्रीडर किंवा एखादा शेतकरी कालवड तयार करतो त्यावेळेस ती होल्ड करत नाही, त्या वासराला त्या मापात येऊन देत नाही की आता ही वासरू कमीत कमी 28-30 लिटर दूध काढायचे. चला तुमच्या गेल्या चांगलं ब्रीडचं वासरू झालं तर त्याचं तुम्ही कमीत कमी पहिल्या त्याला 28-30 लिटर तर दूध काढलं पाहिजे. मग ती दूध काढायला वासराचं बेसिक स्ट्रक्चर किती असावं, त्याची साईज काय असावी, ही लोक वयाचा विचार करतात. आता चांगलं सांभाळणाऱ्याचं वासरू 9-10 महिन्यात सिमेंटला येतं आणि लोक 2-3 सिमेंट होकावले गेले की भरायला आपलं मोकळेच. पण ती मेन चुकते. आता बेंगलोरमध्ये आपल्यामध्ये डिफरन्स बघा. आता ह्या कालवडीवरून सांगतो तुम्हाला, शिवासरू दाताला 6 दात आहे, म्हणजे कमीत कमी ह्याचं वय 4.5-5 वर्षाचं आहे. 4.5-5 वर्षानंतर वासरू गाभणच राहतंय की साईज आहे, त्याला ती साईज आहे, ब्रीड आहे, म्हणून मी म्हणतो वासरू 40 लिटर दूध देईल. काय तर त्याला साईज पण त्या लेवलची आहे. मग तुमचं मशीन पण वेळेत झाल्या पाहिजेत, गोष्टी वेळेत झाल्या पाहिजे. आम्ही म्हणत नाही तुम्ही 6 दात होस लांब जावा, पण कमीत कमी कालवड भरताना 450+ वजन पाहिजे, 400-450 किलो वजन पाहिजे. त्यावेळेस ती वस्त्र घ्यायच्या टायमाला 750-700 किलोच्या रेंज मध्ये जातं. आणि किती काय झालं तरी बेसिक 28 ते 30 लिटर दूध देतं, वेळ पडली तर 35 लिटर सुद्धा दूध देतं. पण ती न करण्यामुळं, कमी वयात वासरं लावणं, लहान लहान असताना वासरं लावणं, त्याच्यामुळे होतं काय माहितीये का, गायला परत साईज येत नाही. आणि लहानपणी जी काय खतपाणी घालायचे ना तुम्हाला जनावराला, तुम्ही लहानपणी घाला, परत तुम्ही कितीही रतीप चारणानं गेला त्याचा काही उपयोग नाही. त्याचं जी बेसिक डेव्हलपमेंट आहे ना कालवडीचं, चांगल्या गायमध्ये जर त्याचं रूपांतर करायचं असलं तर वासरांमध्ये. आता ही वासरू, ही गायची ज्या गोट्यावर मी घेतली ना पंजाबमध्ये, त्या गोट्यावर एका कालवडीला दिवसाचं कमीत कमी 10 लिटर दूध पाजतात. आणि ह्याची एक व्हिडिओ पाठवतो मी पूर्ण. आता ही व्हिडिओ कशी माहितीये का, आम्ही बेसिक चर्चा करताना त्यांच्याबरोबर बनवलेली होती. म्हणजे असं म्हणलं नाही त्यांना की त्यांनी मला एक गाय तयार करायला, एक पिल्लाची कालवड तयार करायला खर्च काय होतो आणि काय पद्धतीने खायला घालायला पाहिजे ती त्या व्हिडिओमध्ये येईल. ती व्हिडिओ मी दादांना देतो, ह्या व्हिडिओ बरोबर ती व्हिडिओ येईल.
सगळ्यांनी ती व्हिडिओ ज्यांना आमच्या विश्वास आहे की आमच्या म्हणजे आमच्या सांगण्यामुळे जर काय बदल होत असेल, आता बरेच शेतकरी येतात, आता ती गाय त्या शेतकऱ्यांनी घेतली आहे की त्यांनी आपले व्हिडिओ बघतात, त्या व्हिडिओमध्ये जे आपण ट्रीटमेंट सांगतो किंवा खाद्याबद्दल, गाय सांभाळण्याबद्दल ज्या ज्या गोष्टी सांगतो त्या फॉलो केल्या. त्यांनी मला सांगितलं की त्यांची 24 लिटरची गाय आज 32 लिटर दूध देते त्या मॅनेजमेंटमुळे, आपण सांगितलेल्या पद्धतीने गेल्यामुळं. तर तसंच ह्या ज्या माणसाचं मार्गदर्शन आम्ही घेतलेलं ना कालवडींच्या बाबतीत, ते लय जबरदस्त आहे. मुरघासाचा पण त्यात उल्लेख आहे की मुरघास काय लेवलला बनवावा. आता बऱ्याच जणांचं काय होतं, मुरघास त्या लेवलला बनतो ज्या लेवलला ह्यांना गडी मिळते, ती अडचण असते, मशीन मिळत नाही किंवा माणसं मिळत नाही तोडायला, एखाद्याची मका अडचणीत असते. तर ह्या सगळ्या स्टेजेस असतात. मग ह्या चुकांमुळे आपलं काय होतं माहितीये का, नुकसान आपलंच होतं. नुकसान दुसऱ्याचं होत नाही, नुकसान आपलंच होतं. आपलं नुकसान होऊ नये की वासरू कसं तयार करावं, त्यांना ड्राय मॅटर कसा इंटेक्ट करावा, ड्राय मॅटर पूर्णपणे कसा देता येईल, ह्या गोष्टी जर काम केलं तर 100% तुम्हाला फायदा होईल. आणि गाय बेसिक वेळेत गाभण राहण्यासाठी, आता बरीच जण गाय पिळतात निघतात, त्यांच्याकडे परत गाय लागत नाही. महाराष्ट्रातला मेन प्रॉब्लेम तेच आहे आपल्या इथे की 10 म्हणून 6 गाय परत लवकर गाभण राहत नाही, वेळ गाभण राहत नाही. त्याला कारण आपला डाएट आहे, आपला चुकीचा चारा, चुकीचं फिडिंग. तर त्या फिडिंग बद्दल नंतर जे व्हिडिओ असेल ते डायरेक्ट फार्मवरनं असेल, एका आमच्या म्हणजे जवळच्या मित्राच्या एखाद्या गोट्यावरनं व्हिडिओ असेल, त्या व्हिडिओमध्ये गायचं गाभण राहण्याचं जी प्रॉब्लेम आहेत, की गाय गाभण राहायला का दमवतात आणि गाय गाभण कशा ठेवल्या पाहिजेत, एक शेतकऱ्यांना मार्गदर्शन पर व्हिडिओ, अनुभवी मार्गदर्शन. असं नाही की तुम्हाला वाटेल की पैलवान व्यावसायिक आहेत त्यांचं काय ते TRP वाढायसाठी व्हिडिओ बनवतात, असं नाही. ती लिंबूचं जे ट्रीटमेंट मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं ते बेसिक ट्रीटमेंट आहे. आणि 7 लाख लोकांना ते बघितलं, 7 लाख लोकांनी आपल्या इंस्टाग्रामला बघितलं. पण पंजाबच्या कोणीतरी ते ही केलंय, मला रात्री एका शेतकऱ्याचा फोन आला, म्हणला 9 मिलियन मध्ये व्हिडिओ गेली म्हणून. त्यानं ते स्क्रीनशॉट काढून मला पाठवलं. 9 मिलियन व्ह्यूज झाले त्या व्हिडिओ घेऊन त्यांनी केलं. आपलं त्यांनी शेअर केलं. व्यापार करा, व्यापारातनं 2 पैसे कमवा, पण तुमच्या बरोबर शेतकऱ्यांचंही चांगलं झालं पाहिजे. नाही, नक्कीच आपलं पहिलं आणि शेवटचं तत्व ते की पैसे तर सगळीच कमावतात. आज तुम्हाला एक सांगतो, साधी गाय 5-5 लिटर दूध देणारे आणणारा सुद्धा 4-2 हजार कमावल्याशिवाय गाय देत नाही. आणि माझ्यासारखा मोठी गाय आणणारे सुद्धा तेवढं माझं प्रॉफिट राहिल्याशिवाय मी पण गाय देत नाही. म्हणून मी काय तोट्या कोणाला गाय देत नाही. इन केस त्या गायीत काय फॉल्ट असेल, गाय बाद निघली तर त्याचं रेटचं सेटलमेंट होतं, नाही तर आपण तर गाय तोट्यावर देत नाही. विषय काय राहतो की आपल्याला जी माहिती आहे ती आपण फूड प्रोव्हाइड कशासाठी करतो, जर तुम्हाला त्याचा काहीतरी उपयोग झाला, तुमच्या जर तसं रिझल्ट आलं तरच तुम्ही पुढे जाऊ शकता ना. आणि आता काय होतं माहितीये का, की व्यापारी असल्यामुळे काय होतं, सर्व प्रकारचे लोक आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात की बाबा कमी दूध काढणार बी आमच्या ओळखीचं आहे, जास्त दूध काढणार बी आमच्या ओळखीचं आहे, आणि ऍव्हरेज गोटा चालवणारा पण ओळखीचा आहे. कुठं काय गोष्टी मिळतात ह्या गोष्टी आम्हाला लवकर जरा थोडं शेतकऱ्याच्या आधी माहित होतात. की समजा आता एखादं नवीन खाद्य आलं किंवा एखादं नवीन काय ट्रिक असली, एखादं ट्रीटमेंट असलं, तर ह्या गोष्टी काय होतं माहितीये का, की बेसिक शेतकऱ्याला माहिती व्हायच्या आधी व्यापाऱ्याला माहित होतात. कारण तो त्या सर्कलमध्ये असतो, त्याच्या काय कॉन्टॅक्टमध्ये सर्व प्रकारचे लोक असतात, त्यामुळे त्याला ती माहिती आधी मिळते. आपण काय करतो की त्या माहितीबद्दल पूर्ण ट्रस्टेड ज्यावेळेस स्वतः होतो ना, जर तुम्हाला एखादी गोष्ट मी व्हिडिओतून ज्यावेळेस सांगत असतो ना, तर ती गोष्ट आपण 10 वेळा करून बघितलेली असते. जर आम्हाला वैयक्तिक रिझल्ट आला ना त्या गोष्टीवर, स्वतःला वैयक्तिक रिझल्ट आला तरच आम्ही पुढे सांगतो. आज आम्ही एखाद्या गोष्टीची सांगितली आणि ती जर तशी सक्सेस नाही झाली, कुणी चॅलेंज करू शकतं. लिंबूचं जे ट्रीटमेंट होतं ते लोकांना एवढ्यासाठी सांगितलेलं की बेसिक ट्रीटमेंट आहे, आणि ते बेसिक लिंबू सोडा म्हणा, नुसतं लिंबू, हा लिंबू सोडा म्हणते, तर ते विषय नाही. तर मॅटर काय होतं माहिती आहे, ती कामाला कधी येतं. आता त्याच्यावर कमेंट सुद्धा भरपूर आल्या आणि फोन सुद्धा भरपूर आला, 500 पेक्षा जास्त कॉल झाला असेल. तर ती माझं सांगण्यात तात्पर्य एकच होतं की जर तुम्ही व्यवस्थितपणे दूध काढत असाल, स्वतः दूध काढायच्या वेळेस गाय पाहणं होता, ज्यावेळेस गाय व्यवस्थित कास धुताना घ्यायची त्यावेळेस तुम्हाला मास्टर्डीज कळतो गायचा कास कुठं कठीण लागते, या कास गरम झालेली असते, टेम्परेचर वाढलेलं असते त्या पाक्याचं. आणि त्याच्यानंतर मेन गोष्ट, कास धुवून झाल्यानंतर 4 साडातलं दूध हातावर घेऊन बघायचं असतं. खाली पिळतात माणसं, खाली नाही पिळायचं, हातावर घ्या. ज्या साडाला मास्टर्डीज झालं ना त्यातलं दूध तुम्हाला जास्तच गरम लागणार. दुसरी गोष्ट, मास्टर्डीज मध्ये बरेच प्रकार असते. ते असं नाही की त्यातनं फक्त स्पॉट आलं म्हणजे मास्टर्डीज आहे. तुम्ही 4 साडातल्या दुधाचा कलर एकसारखा आहे का ती सुद्धा बघा. ती लय महत्वाची गोष्ट आहे, कारण 4 साडातल्या ज्या साडाला मास्टर्डीज झाले, आता काय काय मास्टर्डीज मध्ये साडातनं पाणी येतं, काय काय मास्टर्डीज मध्ये फिकट कलरचं दूध येतं, म्हणजे दुधाचा कलर डल होतो. ती बाकीच्या एकदम पांढरा शुभ्र दूध येत नाही, कमी असं चुन्याच्या निवळीचं दूध येतं. ह्या गोष्टी ज्याला काय येते तर त्याचे फक्त सोपं ट्रीटमेंट आहे. तुम्हाला जर घरी साडात औषध सोडा येत असेल सिरेंजनं जर घरी औषध सोडा येत असेल ना, तर तुम्ही जंटामायसिनची बाटली घरी शिल्लक ठेवा. 10 ml जंटामायसिन साडात सोडा. जर त्या साडाला किंवा त्या पाक्याला सूज असेल, घट्टपणा असेल, दगडागत झाला असेल, तर त्या जंटामायसिनच्या जोडीला आयसोफ्लुइड एक स्टेरॉइड आहे. डॉक्टर सुद्धा ते ट्रीटमेंट करतात, वेगळं काही करत नाही. आयसोफ्लुइड साडात सोडतात. तुमच्या गाईचं पाक संध्याकाळी मऊ होणार कापसागत.
100% होणार, गॅरंटी आहे. करून बघितलेला आहे. 100-500 गायांना करून बघितलेलं, 1-2 गायला करून बघितलेला नाही विषय हा. आणि होतच होतं. फक्त कधी होतं माहितीये का, जर तुम्ही ते मास्टर्डीज लगेच ओळखलात तर. जर त्या मास्टर्डीज होऊन 10 दिवस झाल्यात, 4 दिवस झाल्यात आणि आता ते सड पूर्ण आकसून गेला आणि त्यातनं काही येत नाही, तर ह्या ट्रीटमेंट तुमच्या काही कामाच्या नाहीत. जर तुम्ही शिस्तपूर्वक आणि ध्यान देऊन जर दूध काढत असाल स्वतःच्या ह्या जबाबदारीवर, तर ह्या गोष्टी काय त्यात. तर जंटामायसिन आयसोफ्ल्यूड खास जर घट्ट झाले असेल तर साडात सोडणे आणि गायला फक्त लिंबू सोडा 1 ग्लास पाण्यात टाकून ती खलून लिंबाचा रस, लिंबू म्हणजे अकाल लिंबू लय जण म्हणजे अकाल लिंबू झाला, अकाल लिंबू नाही झाला तर लिंबू पिळायचा. कमीत कमी 50 ml रस झाला पाहिजे 5 लिंबांचा. कमी पडत असला बारका लिंबू असला तर जास्त पिळा. ती 2 टाइम पाजले तर तुमचा मास्टर्डीज घरीच नीट होऊ शकतो. डॉक्टरची गरज नाही तुम्हाला. जर तुम्ही पहिल्या स्टेजला पकडला तर त्या स्टेजला नाही सापडला, 2 दिवस उलटून गेलं, जर त्या दगडीमध्ये किंवा हार्ट फायब्रोसिस मध्ये गेलं तर मग तुम्हाला प्रॉपर अँटीबायोटिकची ट्रीटमेंट डॉक्टरांकडून घ्यावी लागेल. नक्कीच धन्यवाद. पुढचा येणारा व्हिडिओ हा शेतकऱ्यांसाठी असेल. 100% नक्कीच शेतकऱ्यांसाठी.